नम्रता, तुझं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्र ऑफ द इयर लोकमतच्या 2026 मध्ये. आणि आज या ठिकाणी कार्यक्रमाला तू उपस्थिती दाखवली आहे. काय भावना आहे मनामध्ये? अरे खूप प्राऊड फिलिंग वाटतंय यासाठी, कारण ऐतिहासिक अशा ठिकाणी गेटवे ऑफ इंडिया इकडे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे आणि माझी ही पहिलीच वेळ आहे, पहिलंच वर्ष इकडे येते मी. पण महाराष्ट्रीयन ऑफ द इयर या नावातच सगळं सामावलेलं आहे. बरेच महाराष्ट्रीयन, मला असं वाटतं की ज्यांना मराठी येत नसेल बोलता, तरीही त्यांनी जर छान महाराष्ट्रात येऊन आपली कामगिरी बजावली असेल तर तशा लोकांना हा अवॉर्ड प्रेझेंट करण्यात येतो. आणि त्यामुळे मला लोकमतचे, विजयजींचे खूप 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 आभार मानावेसे वाटतात, कारण त्यांनी मला अशा मोठ्या भव्य दिव्य कार्यक्रमाला इन्व्हाइट केलं आहे. आणि इतक्या मोठ्या कार्यक्रमाचा मी तर ऐतिहासिकच म्हणेल, ऐतिहासिक कार्यक्रमाला माझी नोंदणी होतीये, त्यामुळे मला स्वतःला खूप छान वाटतंय. तुझ्या मते महाराष्ट्रीयन म्हणजे नेमकं काय? महाराष्ट्रात राहून महाराष्ट्रासाठी खूप मोठी कामगिरी कोणी करतंय, मोठी असेल छोटी असेल, पण ते अगदी जेन्युनली असेल आणि जेन्युनली आपण महाराष्ट्रासाठी काम करतो, कार्यरत आहोत, कन्सिस्टन्सी आहे त्याच्यामध्ये, तर माझ्या मते तोच खरा महाराष्ट्रीयन. तुझ्या मते आपल्या कला क्षेत्रातला म्हणजे चित्रपट सृष्टीमधला महाराष्ट्रीयन ऑफ द इयरचा अवॉर्ड कोणाला मिळायला हवा? असे अनेक आहेत, त्यामुळे मी एकाचं नाव नाही घेऊ शकत, पण असे अनेक आहेत. एखादा तुझा आवडता कलाकार असेल, दिग्दर्शक असेल, तंत्रज्ञ असेल, कोणाला द्यावासा वाटतो तुझ्या मते? येस, मला वाटतं मराठी चित्रपटसृष्टीमध्ये 100 कोटीचा बिझनेस आपल्या बॉक्स ऑफिसवर ज्या डिरेक्टरने गाजवलेला आहे ते म्हणजे आपले नागराज सर. नागराज सरांना हा अवॉर्ड मिळालाही असणार, पण येस, आवडेल मला. येस. बरं, आणि एकंदरीत ह्या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्या लोकमतच्या सर्व प्रेक्षकांना काय सांगशील? लोकमत फिल्मी तर तुम्ही जसं बघत आहात तसंच लोकमत न्यूज आणि लोकमतचे बरेच इव्हेंट्स होत असतात. तर मला वाटतं की त्या सगळ्या कार्यक्रमातून फक्त एंटरटेनमेंटच असं नाही, पण सामाजिक लेवलला जाऊन काय काय विविध गोष्टी घडतात आणि त्या आपल्यापर्यंत एक सजग नागरिक म्हणून पोचणं खूप गरजेचं आहे, जे लोकमत खूप मनापासून प्रयत्नपूर्वक आहे आपल्यापर्यंत पोचवण्यासाठी. तर याचा छान आस्वाद घ्या आणि खूप छान वाटचालींसाठी लोकमतला सुद्धा खूप खूप शुभेच्छा. खूप खूप धन्यवाद लोकमत वरती येण्यास, लोकमतच्या ह्या इतक्या मोठ्या कार्यक्रमाला आपली हजेरी लावण्यासाठी महाराष्ट्र ऑफ द इयर 2026ला. आणि तुझं खूप खूप स्वागत आहे आणि तुला खूप खूप शुभेच्छा. थँक्यू थँक्यू थँक्यू.